तर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर 2025 ची वारी चालू आहे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासोबत आणि दिंडी क्रमांक 37 रथाच्या पाठीमागे या दिंडीत आपण आता सध्या आहोत आणि माझाही प्रवास त्याच दिंडीसोबत आहे. तर सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी काय असेल वारीतली, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं देखील जेवण. बर, हे सगळं नियोजन आता या सगळ्या महिला मंडळी ना काय करतात, गाडीत बसून पुढे जातात आणि वारकरी यायच्या आत सगळा स्वयंपाक रेडी करणं, दुपारचा असेल संध्याकाळचा असेल, आणि त्यांना असं थकलेल्या बागलेल्या वारकऱ्यांना एक उत्कृष्ट पद्धतीचं जेवण आणि सगळ्यांचे भूक भागवण्याचं जे काम आहे महत्त्वाचं, किंवा नंतरनं जे भांडी असेल ते घासण्याचं असेल, असं विविध प्रकार आहे त्याच्यात. आणि हे महिला मंडळ हे कार्य किती वर्षांपासून करतात ते आपण जाणून घेत आहोत. नाव सांगा मावशी. चंद्रभागा सुधाकर सारस्कर. आता कोणतं गाव आहे? शिंद. आणि आता किती वारी आहे तुमची? आमची इकडं पंढरपूरला 9वी वारी. 9वी वारी. याच्या आधी कुठल्या दिंडी सोबत गेलते तुम्ही? आम्ही अशा गाडीनं जायला. अच्छा अच्छा. पायी वारी किती? पायवारी पहिली वारी. पहिलीच वारी. पहिली. मग आता तुम्ही स्वयंपाकाचं थोडक्यात इथं मदत करू लागायचं काम करता थोडक्यात? हा, करत. बरं. आणि रोज मग यांच्या सोबतच असतं तुम्ही? हा, पायवारी. आणि दिंडी सोबत असतं का चालायला, का फक्त स्वयंपाकाचा बघता? स्वयंपाक करीतो, केव्हा केव्हा चालतो. अच्छा. मग अच्छा, वेळ नाही भेटला तर मग गाडीतही जातो. बर. आणि आता स्वयंपाकात मग तुम्ही काय काय यांना मदत करू लागता? आम्ही स्वयंपाक करीतो, आमचा आचारी आहे, पोळ्या बनवितोय, अशी भाजी कापितोय, काय भाज्या आचार्याच्या मार्गदर्शनाखाली काय काय त्यांना लागेल ते. बर. कसं काय मग हे दिंडीवाल्यांना जेवण देताना काय भावना आहेत तुमच्या? चांगल्या, आता ज्या सांगितलं त्या करीतो आपल्या मनाना. कसा आनंद आहे? आनंद आहे, सुख सोहळा चांगला आहे, आनंद बनायला वाटतो म्हणून आपण करू राहिलो. ज्यांच्या वय ती केली पाहिजे. बरोबर. बरं, धन्यवाद. बोला, नाव सांगा. देवबाई मोतीराम महाले. कोणचं गाव? भायगाव. किती गाडी आता? 11वी. 11वी. आणि मग पहिल्यापासून तुम्ही पहिले दिंडीत चालायचे, आता स्वयंपाकाचं काम बघते असं काही का? निवृत्तीनाथाचे. नाही, आता तुम्ही स्वयंपाकाच्या ह्याच्यात मदत करू लागते ना मग दररोज? मग आणि पायवारी केलेली का, म्हणजे रथासोबत येते? रथासोबत आम्ही स्वयंपाक करून मग येतो ना, आम्हाला वेळ नाही ना. अच्छा अच्छा. हे काम बघावं लागतं स्वयंपाकाचं त्याच्यामुळे? आम्हाला थोडा पण वेळ नाही. आम्हाला तर संत चालत त्यांची सेवा करायची. हे आणि याच्यात काय काय बघता तुम्ही, म्हणजे काय काय हे भांडे घसता, पातेली, स्वयंपाक करते, पोळ्या करतो, भाजी कापून लागतो, कांदे चिरले. कसं वाटतं एकंदरीत वारी सोहळ्यात? चांगलं. दरवर्षी येऊ वाटतं? हा, चांगलं वाटत. वर्षभर असं वाटतं का एखादी वारी आपली चुकन का काय? वर्षभर चुकवावे असा वाटतच नाही. नाही. इथून पुढं पण चुकायचे नाही? पुढं पण चुकणार नाही. वा वा. घरी कोण वारी करतं का? घरी आम्ही समजा माझा आपण आहे. बरं, धन्यवाद. बोला, नाव सांगा. ताराबाई सुखदेव पोटिंदे, गाव लिंगवणे. आणि किती वारी आता ही? चौथी वारी. मग ह्याच दिंडी सोबत आहे तुम्ही? 2 वर्ष झाले दिंडी सोबत आहे. आणि पहिल्या दुसऱ्या दिंडी पायी वारी केली. बरं. आणि आता 2 वर्षापासून तुम्ही स्वयंपाकाच्या ह्याच्यात असता थोडक्यात? याच्यात काय काय करू लागतं त्यांना? पोळ्या करतो, भाजी चिरून लागतो, भांडी घासतो. सगळ्या पद्धतीचं काम बघता तुम्ही. आणि कशा प्रकारचा आनंद होता आता तुम्ही पायी पण चाललेत आणि हे पण काम? चांगलाच आनंद होतो, याच्यातही चांगला होतो. ते जास्त आवडतं का हे जास्त आवडतं? हे चांगलं आहे. दोन्ही सेवा चांगली आहे, ही चांगली. दोन्ही सेवाची.
बर धन्यवाद. बोला. मथुरा रामदास डोंगरे, कोणचं गाव वाडगाव. आणि किती वारी आता ही तुमची? दुसरी. या दिंडी सोबत आले. मग पहिल्या वर्षी असं कोणासोबत आले, कोणाच्या बोलून आले असं? निवर्ती नाथांच्या दिंडीमध्ये. नाही कोणी आता तुमच्या घरचं कोणी चाललंय किंवा मैत्रिणी चाललेत असं कोणासोबत आले तुम्ही आम्ही मागच्या वर्षी? घरची लोक आहेत तुमचे थोडक्यात. बरं आम्ही दोघं पण आहे, नवरा बायको दोघं पण आले. नातू. बरं नातवाला पण घेऊन आलेत का तुम्ही? बरं बरं. गेल्या साली आणलं. अच्छा. आणि मग आता याच्यात काय काय बघता तुम्ही स्वयंपाकाच्या? दिंडी आली का चहा करायचा, त्यांना चहा द्यायचा, पीठ मळायचं, पोळ्या करायच्या, भाज्या करायच्या, भांडे घासायचे. हे कशा पद्धतीचं म्हणजे काम आवडतं का व्यवस्थित? हे आवडतं, पायी चालायचं आवडतं, गोकुळावानी. धन्यवाद. बोला मावशी, नाव सांगा. हिराबाई हिरा मंदारे, गाव शिंदा. तुमच्या गावातले किती माणसं आहेत आता मग? आम्ही दोघीचे. दोघीच? कोण कोण? ती भाई अच्छा. तुम्ही दोघीच आल्यात तुमच्या गावातून अख्ख्या? बर. जोडीदार नाही आहे ना. अच्छा. मग त्यांची किती वारी आता? माझी पहिलीच आहे. तुमची पहिलीच वारी आणि मग तुम्ही स्वयंपाकात मदत करू लागता? बरं. तेवढं रस्त्याने पण चालणं होतं का? चालतं ना. कशा प्रकारचा अनुभव आहे एकंदरीत? काय असं काय वारी आनंद होत, आनंद वाटतो? आता पुढच्या वर्षी येऊ वाटन का नाही? मग येऊ ना. येणार का? 100%. मग 100%. बरोबर. धन्यवाद. सेवा केली तुला चांगलं राहतं ना. तेवढा. बोला. कमल पांडुरंग पोखिंदे, लिंगवणी. आणि किती तुमच्या गावातले किती लोक आहेत? आम्ही दोघी बहिणी आहोत. होय. बाकीचं कोणीच नाही? नाही. बाकीच्या पण इकडे तिकडे असतात तुमच्या ओळखी? बरं. आता स्वयंपाकाचं काम बघता तुम्ही दिंडीत चालता असं काय? मग पीठ मळायचा, पाणी पिठात घ्यायचा, पीठ मळायचा, काय कांदा चिरून लागायचं, पाणी त्यांना द्यायचा, चहा बनवायचा, त्या चहाची भांडी घासून पुसून अशी आचार्याजवळची भांडी, मोठ्याली पातेली, काही बादल्या वगैरे असे काही त्यांची दिंडीवाल्यांची जेवणाची ताटा, त्या अशी स्वच्छता करायची त्याची. आता घरी जास्त आनंद वाटतो का स्वयंपाक करायला काही इथं वाटतं? नाही इडं लय आनंद वाटत. असं वाटत कधी येते आखाडीची वारी कधी येते, कधी असा एक आनंद म्हणजे उन्हाळभर काही लवकर दिवस नाही पटकन उरकते, पटकन जावीशी वाटत, असा आनंद भेटत आहे. आणि किती महिन्यापासून वळ लागते का वर्षभर? नाही ना, सारखा आनंद लुटत का जावाच वाटत आहे, जावाच. आणि एखादा अर्धी फेरी मग भाड्याने जाऊन येतो मध्ये आधी पण. मध्ये आधी जाऊन येतो. बरोबर. आणि त्याचबरोबर अजून कोण करते घरी वारे? घरीची वारी नाही, ते मालक राहतात पण मग ते येतात बुवा, कधी भाड्याने येतात. मालक. बरोबर. धन्यवाद. बाया आहे त्यांना आवडी आहेत, पण ते अजून पंढरपूरला नाही आहे ना, तर त्यांना वाटत मला आम्हालाही न्या, आम्हालाही तुम्ही घरी थांबा, आम्हाला लय आवडू आले, आम्हाला जायचं असे म्हणते आता. बरोबर. धन्यवाद. बोला. नाव सांगा. ताराबाई मुरलीधर टोंगारे, कोचर गाव. आता किती वारी तुमची? चौथी वारी. चौथी. त्याच दिंडी बरोबर? नाही, नेवती नाथाच्या पाय दिंडीत चालता तुम्ही? आणि इथं आल्यावर एवढं काम बी करू लागतं? नाही, आता हे दिंडीत स्वयंपाकाला यंदा स्वयंपाकाला आलोय. यंदाच्या वर्षीपासून इथं स्वयंपाकाला. किती जणी तुम्ही? आम्ही आता मस्त 10 जण येऊ. ग्रुप 12 जणीचा ग्रुप आहे. बरं. आणि मग स्वयंपाकाचं काय करता तुम्ही त्याच्यात? काही भाजी खांडायची, पाणी आणून द्यायचा, पीठ मळायचा, पोळ्या लाटायच्या, जे आला त्या करीत राहायचा. जे जबाबदारी पडन ती करत राहायची. कसं वाटतं आता वारी सोहळ्यात? कसं काय वारी सोहळ्याचा आनंद वाटत ना, संत लोक जेवतात आपल्या जवळ म्हणजे मग त्यांचा आनंद वाटतो आपल्याला. बरोबर. आणि मग घरी कसं आता इथून गेल्यावर कसं वातावरण काय? घरी गेल्यावरच वातावरण सारखंच राहतं. असं आपल्या मनात जर लुटला देवाचा तर मग तो सारखाच वातावरण करून घ्यायचा. ते तर आहेच, पण इथं जास्त आहे, घरी गेल्यावर थोडा फरक पडतो. फरक आहे कमी. बर. आता पुढच्या वर्षी यायचं. इलाबाई राजाराम भोंडे, भायगाव. किती वारी? 11 वर्षे तिकडे केलं स्वयंपाक निवृत्ती दादांकडे. कुठल्या दिंडीत? निवृत्ती दादांच्या दिंडीत, महाराजांच्या, जयवंत महाराजांच्या. अच्छा. आणि मग आता 2 वर्षापासून यांची मागणी होती, मग इकडे आले.
या वर्षी मागच्या वर्षी 2 वर्षापासून काही बायांकडून काम करून घेते मी. थोडं याचं पद आहे बुवा, अध्यक्ष पद. अच्छा अच्छा. म्हणजे तुमच्या हाताखाली आता हे किती जणी काम करतात? 11 बाय. 11 बायका आहेत. मी आहे 12. म्हणजे 12 बाय. आणि मग तुम्हाला वाटलं आता ही बाई काम करत नाही, तुम्ही त्याला काय शिक्षा देता? काहीच नाही, मग गोड बोलायचं, काम करून घ्यायचं. असं आहे का? मग काय सांगायचं? मग एका दिवशी त्याला जेवाय द्यायचं ना, असं काय नाही नाही? नाही नाही, तसं नाही. तो पाप लागेल ना आपल्याला. बरं. आणि काय काय मग करून घ्या तुम्ही त्यांच्याकडून? त्यांच्याकडून पीठ भिजून घेतो, भांडे घासून घेते. आता कांदे जर नसल्या वेळ असली तर मी पण करून लागते त्यांना. संतांना गोड गोड बोलून जेवाय घालायचं. आणि कशा प्रकारे आनंद वाटतो मग आता एवढे वर्ष वाऱ्या करताय? भजन गाऊन पोळ्या करतो आम्ही, असं गपचूप जेवण करते नाही. भजन म्हणूनच स्वयंपाक करतो. म्हणत स्वयंपाक करता तुम्ही? पोळ्या करायला भजन म्हणूनच करायचं. म्हणजे अभंग गवळणी सारख्या चालूच असतात? चालूच राहते. मला ते घस बसलं आमचं. आणि घरी असतं का असं? घरी नसतं. असं वाटलंय ना का 4च दिवस झाले आम्हाला. मग ते किती दिवस झाले ते माहित नाही, कुठं आले ते माहित नाही, वार काय आहे ते माहित नाही. वा वा वा. आणि याच्या पलीकडे आता इतके वर्ष झाले तुम्हाला, 11 वर्ष, काय अनुभव आहे त्या काळातला आणि आताच्या याच्यात? आताच म्हणजे आनंद किती आहे हे काही सांगू शकतच नाही ना. आता दिवसेंदिवस सोयी वाढत चालल्यात. सोयी वाढत चालल्या, पण आनंद इथं आहे ना तेवढा कुठंच नाही. बरोबर आहे. कुठंच नाही, घरी पण आहे. घरी पण. आणि इथं आता तुम्हाला 10-11 वर्षापूर्वी पण तुम्ही स्वयंपाकाची जबाबदारी करून घेत होता. मग त्यावेळेस आता तुम्हाला आता मटेरियल असेल किंवा काही सुख सुविधा असेल, त्यावेळेस कसं होतं आणि आताचं कसं फरक पडला त्याच्यात? फार भारी उलट जास्तच फरक पडलाय ना. त्यावेळेस जरा सुविधा कमी होत्या, त्यामुळे अडचणी होत होत्या. त्यावेळेस अडचणी होत होत्या. लय अडचणी. गोड गोड सुविधा झाल्या मस्त. राहायला हाल, तेव्हा कुठं झोपायचं कुठं काय. 1 वर्ष तर आम्ही ताडपत्रीकडे अख्खा पावसाळा असंच घालून दिलं. महिनाभर असं पंढरपूरला गेलो तरी आम्ही ताडपत्री फिरायचं, झोपायचं, पाऊस उघडला का निघायचं, स्वयंपाक करायचं. म्हणजे तंबू वगैरे त्यावेळेस नव्हते म्हणून ते पंढरपूरला रावळात तरी आम्हाला जागा नव्हती, लोकांनी दिली. पण आम्ही मग अशाच कुठे बसायचं. अशा पद्धती तुम्ही वाऱ्या केलेल्या आहेत. हो. बरोबर. धन्यवाद. बोला, नाव सांगा. लीलाबाई देदास पोथिंदे. कुठलं गाव आहे? लिंगावना. बरोबर. आता किती जणी आले तुम्ही? कोण कोण आले घरचं? 5-6 जण येऊ. 5-6 जण मैत्रिणी आले. शाळेतल्या मैत्रिणी का तुम्ही? शाळेतल्या नाही, अशाच ओळखी झालेल्या गावातल्या? गावातल्या. बर. शाळेत नाही. मग आता कसं काय तुम्ही स्वयंपाकात काम करता का दिंडीत चालता असं काय? नाही, स्वयंपाकात स्वयंपाकाचं नियोजन यांच्या हाताखाली सगळं बघतो. एवढी माणसं 900-1000-1200 माणसं घ्यायची असतं. मग तेवढ्याच स्वयंपाक बनवायचा म्हणजे गाडीतच जायला लागेल ना पुढं. मग बरं. आणि मग कसा आनंद आहे आता हे करण्यात? मस्तपैकी एवढं संत लोक जेवतात म्हणजे त्यांची सेवा करायची, त्यांची ताटा उचलायची, भांडी घासायची, एवढी फार पातेली घासायची. घरी असतो का एवढा आनंद? नाही, इकडं याच सोहळ्यात. बरं. धन्यवाद. बोला. पार्वताबाई नामदेव रे. बरं. किती वारी आता? पहिलीच आले पहिलीच वारी तुमची? नाही गाडी ना करेलात पण या स्वयंपाकात मदत करता तुम्ही? यमदास आले. बरं. आता मग कसा अनुभव आहे तुमचा स्वयंपाकात मदत? स्वयंपाकातच कोथिंबीर निसायची, मिरच्या निसायच्या, कांदे सोलायचे, पीठ मळायचा, पोळ्या बनवायच्या. मग आता कुणाचं बघून आले तुम्ही हे वारी करताय? ननंद आहे माझी, ती ननंद लिंगावण्याची, तिच्या बरोबर. त्यांच्या किती झाल्या वारी आता? किती झाल्या? 4 झाल्या. त्यांच्या बरोबर. त्यांनी लवकर सुचवलं नाही का तुम्हाला चला म्हणून? का बरं? 7 वर्ष आले. आता पुढच्या वर्षी येऊ ना. मग त्या घरी राहिले तरी तुम्ही येणार? येईल ना मी. मग काय सुख असला तर येऊ. बरोबर. धन्यवाद. तर आता आहे ना सगळ्यात महत्वाचे मेन माणसाच्या मुलाखती भांड्यावाले मावशी. कारण मी त्यांना तसं काय म्हणलं, जेवल्यानंतर भांड्याचे एवढं कारकाट असले तरी ते कोणी दिंडी प्रमुख जरी असला तरी माघारी लावते बाई. नाव सांगा. मंगल मनोहर चौधरी. बरं. चौधरी. कुठलं गाव आहे तुमचं? काम पाट्यापैकी फणसपाडा. कुठं आलं ते? इकडे करंजाळी, पेठ करंजाळी. अच्छा. यांच्या गावा शेजारीच आहे. बरं. आणि आता हे स्वयंपाकाचं नियोजनच पाहतो तुम्ही? हो. किती वर्षापासून? 2 वर्ष झाले. 2 वर्ष याच दिंडीत? याच्या आधी कुठं नाहीच? नाही, अगोदर गाडीने येल आहे आम्ही पंढरपूरला 2दा येल आहे. पण मग आता हे दुसरी आहे आमची इथे याची वारी.
मग आता हे वारीत कोण कोण तुम्ही आलेले आहेत सोबत? मी एकटीच आहे, माझी बहीण आहे. अच्छा. आणि मग तुम्ही मागच्या वर्षी पण स्वयंपाकाचं काम हो, स्वयंपाकाचंच काम केलं. बरं. आणि मग आता इथे काय काय तुम्ही बारीक सारीक करू लागते? बारीक सारीक काय आता पीठ मळणं आहे, भांडे माणसं जेवले म्हणजे मग भांडे धुतले का नाही, खरकटे आहेत का नाही चेक करायचे, ती स्वच्छता आपण ठेवली पाहिजे. बरोबर. कोणी आजारी पडलं म्हणजे मग ती जबाबदारी असे दुसरे माणसावर येते ना. बरोबर. त्याच्यामुळे ही स्वच्छता जे स्वयंपाकवाले राहते ना ते स्वच्छता ठेवलीच पाहिजे. बरोबर. आणि आता याच्यात तुम्ही पायी चालण्याचा कधी अनुभव घेतलाय का? पायी चाललो ना आम्ही, काल आलो डोंगरहून म्हणे इथपर्यंत आलो नगर. आता एवढं चालायचं आणि परत स्वयंपाक करू लागायचं. स्वयंपाक म्हणजे वताडलं पाहिजे आम्हाला. इथं स्वयंपाक केलं, सकाळचं जेवण असलं म्हणजे इथून भरून तिथं न्याय लागत आहे. तिथून परत उतरलं, जेवण झाले, भांडे घासायचे, अजून गाडीत ते भांडे टाकायचे, नंतर परत तिथून उतरायचं, आपला मुक्काम राहतो ते ठिकाणी न्यायचे, तिथं परत उतरायचे, तिथं परत स्वयंपाक करायचा. अजून झाला आम्हाला रात्रीचे 12-1 वाजतोयच भांडे कुंडे घासतात जेवणा झाल्यावर. आणि हे सगळ्यांचं विशेष कौतुक करायचं आहे टीमचं. असं कारण आता पुरुष मंडळीची देखील मुलाखत घेणार आहे आपण या आचार्यांपैकी. तर सगळ्यांचं जेवण झाल्यावरतीच हे सगळे जेवतात, हे यांचं महत्वाचं आहे. जेवण झाल्याशिवाय आम्ही जेवते नाही. बरोबर. आणि आता हे 2 वर्ष झाली, पुढच्या वर्षी कसं? पुढच्या वर्षी येऊ ना. अजून कोणाला घेऊन आणणार? एकटे येणार? हा, येऊ ना. आलं कोणी सांगत घेऊन येऊ. बरं. धन्यवाद. रामकृष्ण. बोला. मी लक्ष्मी दानाजी बोडके. कोणचं गाव आहे तुमचं? येळुंजे. कुठं आलं ते? त्र्यंबकच्या पुढं. त्र्यंबकच्या पुढे. आता तुमची किती वारी? दुसरीचे. बरं. तुम्ही जावा, तुम्ही स्वयंपाक करा आता. आणि कसं आता पहिल्या वर्षी कोण घेऊन आलं, कोणाच्या याने आले? पहिल्या वर्षी आता याच्यात आमचे ये त्याच्या याने आलो आम्ही, आडगावचे संबंध आडगावचे, मग त्याच्या याने आलो आम्ही, आवड वाटली मग आलो. आणि मग आता स्वयंपाकाचं बघता तुम्ही का दिंडीत पण चालता? पाय चालता. तुम्ही दोघी पण? तुम्ही दोघी सोबतच असता का? भाऊजाई माझी. होय. मग आता तुम्ही पहिले आले का या पहिले आले? किती वर्ष झाले तुम्हाला? पहिलंच वर्ष. आणि त्यांचं? माझं दुसरं आहे. आधी आलं ना? मी आधी आले, माझ्या बरोबर ती आली. बरोबर. घटकर बसायचं तर मग त्यांना मदत करू लागत होतं, कांदा बिंदा चिरू लागत होते. अच्छा. मग असं आता आज प्रवास नव्हता म्हणून आता तुम्ही थोडंफार मदत प्रवास असला तरी बसायचं थोडंफार. म्हणजे तेवढं फार माणूस दमत आहे तरी तुम्ही त्यांना करू लागत असेल. आता घरी करतो मग आलो बुवा करायला असं. मग आता दमत का असं लय प्रवास? काय वाटत नाही, काहीच नाही वाटत. दुसरी वारी तरी काय वाटत? काही नाही वाटत. देवा सगळं चालायचं म्हणजे काय वाटत नाही. नामस्मरण असतं त्याच्या पाठीमागे, भजन बिजन म्हणता. बरं. नाव सांगा. सिंधू रामदास जोंधळे. आता तुमची पहिलीच वारी. आता घरातलं कोण कोण करतो? कोणीच नाही. विस्तार करायचे पण ते गाडीत यायचे दिंडीच्या घालायला. भरपूर वर्ष आले ते पण ते. मग थोडक्यात तुम्ही पायवारी घरात चालू केली पहिल्यांदा. मग असं सासूरवाडीचं कोणीच करीत नव्हतं? पहिलेच वर्ष तुम्ही चालू केलं? गाडीनं करायचे. माझं गाडीने करण्याला काय अर्थ आहे? हे पायी चालण्याला महत्व आहे. आषाढी पायवारी सोहळा कशा करता गेला? संतांनी देखील आपल्या पायवारी केलेल्या आहेत त्या टायमिंगला, चालत तेव्हा कायची गाडी आणि घोडी. तेव्हा आता आपण ऐकतो बैलगाडी बिलगाडी सायकली, त्या काळात काहीच नव्हतं. मग आता त्यांना म्हणजे दिंडी जेव घालण्यासाठी ते यायचे 8-1 दिवस गाडी घेऊनच यायचे. पण अच्छा. कामावर होते ना ते, त्याच्यामुळे मग ते 8 दिवस यायचे. अच्छा. मग आता कसा सोहळ्यात आनंद घेता तुम्ही? इतकं छान वाटतं. बस पहिल्यांदा साधे मी म्हणजे असं मला खूप आवडलंय. मग आता मध्ये आधी गाडीत बसता का तुम्ही? असं नाही. आतापर्यंत निम्मा प्रवास झालाय तरी गाडीत नाही? काहीच दुखत नाही? काय नाही दुखलं तरी तो शिनबाग निघून जातो, काहीच वाटत नाही. जेल रोडला राहतो आम्ही. मग आता पुढच्या वर्षी कसं? आता हे वर्ष तर झालं समजा, आता निम्मा प्रवास. पुढच्या वर्षी कसं काय येऊ वाटत? हो येणार. तो महिना आला का असं वाटतं कधी जाईल कधी नाही असं वाटतं. तेव्हा महिना काय, त्याच्या आधी 2-4 महिने तसंच वाटतं मला. हो. मागच्या वर्षी यायचं पण लग्नामुळे थांबून घेतलं. अच्छा. मुलगा म्हणे नगरला नेऊन घालतो तुला, म्हणते नको मला अर्धी नाही करायची, मला तर मग बसून करायची. अच्छा. बरं. धन्यवाद. रामकृष्ण.